कसं आहे की धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक इच्छुक उमेदवार आमचे होते आणि त्यांची नाराजी मी समजू शकते आम्ही सर्वजण, कारण उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज झालेले आहेत, त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी नाराज झालेले आहेत. परंतु त्यांची नाराजी निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी दूर करू. कारण कसं असतं की पक्षश्रेष्ठी कुठे ना कुठे त्यांचा विचार निश्चितपणे करतील आणि थोडे दिवसानंतर त्यांना तो राजीनामा देखील परत घ्यायला सांगतील आणि ते पक्षाचं काम करतील. या ठिकाणी 2 दिवसाचा अल्टिमेट त्यांनी दिलेला आहे आणि जो बाहेरून आयात केलेला उमेदवार असा त्यांचा आरोप आहे. धुळे जिल्ह्यातला आणि धुळे लोकसभा मतदारसंघातलाच उमेदवार हवा होता अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे. त्याबद्दल आपण काय म्हणतो? आयात करण्याचा विषयच येत नाही. धुळे हे माझं जन्मगाव आहे. इथे माझा जन्म झालेला आहे, माझं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे. 7वीला मी त्या ठिकाणी फागण्याला होते. धुळ्यात माझा आजोळ आहे, जैन कॉलनीमध्ये त्या ठिकाणी प्लॉट नंबर 30मध्ये बंगला आहे आणि इकडे माहेर माझं आणि सासर कसमा पट्ट्यातील आहे. त्या ठिकाणी सोनोज म्हणून गाव आहे, मालेगाव तालुक्याचं, तिथं माझं सासर आहे आणि पिंपळगाव माझं माहेर आहे. अनेक कामांसाठी कार्यक्रमांसाठी त्या ठिकाणी मी जात येत असते. जिल्हा बँकेत पण त्या ठिकाणी मी संपूर्ण जिल्हा पिंजून काढलेला आहे. 4 वेळा मी त्या ठिकाणी निवडून आलेली आहे आणि पक्षकार्य हे चालूच असतं. मला प्रशासनाचा अनुभव आहे. मी नगरसेविका होते 15 वर्ष, 3 वर्ष मी महापौर होते आणि आमदार, त्याचप्रमाणे राज्यमंत्री म्हणून मी काम केलेलं आहे शेवटच्या वर्षी आणि धुळ्याची मी पालकमंत्री देखील होते. परका उमेदवार, बाहेरचा उमेदवार विषयच येत नाही. आणि तसं जर बघितलं तर आम्ही नाशिकमधून यशवंतराव चव्हाण साहेब यांना त्या ठिकाणी बिनविरोध निवडून आणलं आणि जे काही HLचा कारखाना आहे मिग, तर ती त्यांनी देणगी दिलेली आहे. असं काही नसतं. पक्षश्रेष्ठींनी मला ही उमेदवारी दिलेली आहे, माझा विचार केलेला आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यांच्या मदतीने, म्हणजे महाविकास आघाडीचे सर्व नेते, सर्व पदाधिकारी, आमचे आमदार धुळे ग्रामीणचे कुणालबाबा पाटील असतील, शांभाऊ सोनेर असतील, आमचे अनिलदादा असतील आणि तुषारदादा असतील, त्यांचे सर्व आमचे नाशिक आणि धुळे जिल्ह्यातले जेवढे पदाधिकारी असतील ते मला मदत करतील. अतिशय चांगलं वातावरण आहे. कारण BJPच्या विरोधामध्ये जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे, त्यांनी जे काही वचननामा दिला होता 2014 पासून, जे काही शब्द दिले होते ते कुठेही पाळले गेलेले नाही. 2 कोटी नोकऱ्या दरवर्षी असेल, त्याचप्रमाणे महागाई प्रचंड वाढलेली आहे. गॅसचे, पेट्रोल डिझेलची दरवाढ त्या ठिकाणी झालेली आहे आणि GSTच्या दरामध्ये प्रचंड वाढ झालेली. शेतकरी खूप नाराज आहे. शेतकऱ्यांना हमीभाव नाही. शेतकऱ्यांचा खांदा जो उत्पादक शेतकरी आहे त्याला तो अगदी मेटाकुटीला आलेला आहे. अराजकता वाढलेली आहे. त्यांचं निर्यातबंदी कांद्यावरची झालेली आहे. कुठेही त्यांना दिलासा नाही. नाराजी जी आहे ती आता ती कशा पद्धतीने नाही, आम्ही सर्व त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठी आणि आम्ही सर्व त्यांची नाराजी निश्चितपणे दूर करू आणि त्यांना कुठे ना कुठे पुढे विधानसभा आहेत तिथे त्यांना उभं राहता येईल किंवा पक्षाची अनेक पदं असतात त्या ठिकाणी ते भूषवता येतील. तो काही विषय नाही.